सॉरी हां, कामात होतो थोडा. तुम्ही अजून काय घेणार? काही नाही. मीटिंगमध्ये आहे. खरं तर मला गॅरंटी नव्हती, म्हणजे तुम्ही लगेच याल हो म्हणाल. मला अरेतुरे करता का प्लीज? हो, बरं झालं तो आलीस. मी तुझ्या नवऱ्याला डायरेक्ट बोललो. मला वाटलं का तुला माझा राग आला का काय. राग आलाय म्हणूनच आले. नाही नाही, हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मला सगळं माहितीये. हो, माझी तक्रार फक्त एवढीच आहे की जी गोष्ट तुम्ही मला स्पष्टपणे येऊन बोलला असता ती माझ्या नवऱ्याला जाऊन का सांगितली? मला मी आवडले होते ना, यू लाईक्ड मी राईट? मग मला येऊन सांगायचं होतं. कसं आहे ना, आपल्याला जर का ताजमहाल आवडला तर आपण ताजमहालाला नाही ना सांगत. आपण काय करतो, गाईडला सांगतो, जवळच्या व्यक्तीला सांगतो का बाबा ताज भारी आहे. म्हणजे मी ताजमहाल आहे. अर्थात. तुम्हाला माहितीये ना, ताजमहाल ही एक समाधी आहे. वाईन समजणं तू. चल, हॉट प्रॉपर्टी म्हणू आपण, जिच्यावर सगळ्यांचा डोळा आहे. अच्छा, प्रॉपर्टी. सो आता मी तुमच्या समोर आहे. ताजमहाल, हॉट प्रॉपर्टी, व्हॉटएव्हर. आता काय झालं? एक गोष्ट सांगायची राहिली. म्हणजे ही प्रॉपर्टी किती हॉट असली, मला किती आवडली असली, तरी सुद्धा यात माझी भूमिका फक्त एजंटची आहे. म्हणजे सीएम साहेब, मुख्यमंत्री गोळे साहेबांना तू आवडली होतीस, म्हणजे अजूनही आवडतीस. त्यांची इच्छा होती. म्हणजे तुम्ही मी फक्त प्रॉपर्टी बघायला आलो होतो किंवा बोलणी करायला आलो होतो असं समज. पाहिजे दुसऱ्यालाच, अर्थात गोळे साहेबांनाच. तुझी परमिशन असेल तर. काय ते नंतर उगाच चिडचिड लफडं नको. राग आला? विचार करतेय. किती सहज तुम्ही मला प्रॉपर्टी म्हणालात. अरे, अपमान नाही केला. उलट प्रॉपर्टीला किंमत असते, दिवसेंदिवस ती वाढत जाते. सीएम साहेब तुझी वाट पाहत आहेत. डिसिजन तुझा. आपल्याला आवडलेली प्रॉपर्टी आपल्या डोळ्यात देखत दुसऱ्याच्या ताब्यात जाते, हे बघणं अवघड असतं. हा प्रॉपर्टी शब्द आयुष्यभर माझ्या डोक्यातून जाणार नाही. नाही नाही, जाऊ पण देऊ नको. कारण कोणतीही प्रॉपर्टी आयुष्यभर एकाच माणसाच्या नावावर राहील हे सांगता येत नाही. हा, आता आज माझी ऐपत नसली तरी ह्या प्रॉपर्टीवर माझी नजर आहे. आणि एक ना एक दिवस ही प्रॉपर्टी माझ्या ताब्यात असेल. मी पुन्हा येईन. मी
माझ्याजवळ एक जबरदस्त प्लॅनिंग आहे, इथून पळून जायचं. वय काय सांगा तरी डिटेल मध्ये. हे पाय काय करायचं. अय हुकेल, तुला काय वेगळं इन्व्हिटेशन देऊ का बे? नाही ते काय नुसतं चांगल्यावर चांगलं टाकून बसले इकडे. इकडे या इकडे ये लवकर. उधर मुरकुटे आमदार लोगों के भरोसे अलग ही प्लानिंग कर रहा था और आमदार लोग उनका तो भलता ही प्लानिंग चल रहा था. उन्हें क्या किया, रिसोर्ट के वेटर मैनेजर इनको खरीदने की कोशिश छोड़ दी और ध्यान दिया साफ सफाई करने वाले लोगों पे जो पहले से ही मुरकुटे के लोगों पे नाराज थे. क्यों? अब ये मुरकुटे के लोग उनके सामने वो वेटर मैनेजरों को पैसे बांट रहे. अब ये गरीब लोग सोच रहे सबको बांट रहे, हमको ही डांट रहे. तो फिर वो लोग आमदार लोगों की मदद करने के लिए हाव बोले. आणि तुम्ही हायवेले गेले का पोलिसले इन्फॉर्म करायचं आणि आपल्या कार्यकर्त्याला इथचं लोकेशन द्यायचं. आपण कचऱ्याची गाडी कधी उलाला मग काय आता कुत्रे पकडायची गाडी बोलू? तुम्ही मग कचऱ्याचीच गाडी जाणार आहे ना. मी काय म्हणतो, हा. त्याच्यापेक्षा तुमच्या मेवण्यालाच पाठवा ना पोलिसात तक्रार करायला. अरे बाबा, पोलीस ऐकून नाही राहिले ना. हे सगळे झालेत ना प्रकार. त्यांना लेखी कंप्लेंट करेल आहे ना, पण पोलीस ऐकत नाही. खरंय. काय करणार आहे? म्हणून हे प्लॅनिंग केलंय ना. हा? हा? मी सांगलो खरं तर मी एक फोन केला ना 10 पोलिसाच्या गाडी येतील आणि आपल्या सगळ्यांना एकदम शेफ मध्ये बाहेर काढतील बघा. हा आणि कार्यकर्ते आपले अरे एका तासाच्या आत सगळी इट ना इट खिळखिळी करून ठेवतील रिसॉर्टची. अरे एक मिनिट थांब, फोन आला मला. माय मेवण्याचा फोन आहे. हा 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 लवकर लवकर बोलून घ्या. लय फेकता हा. हा हॅलो, बोल रे. हा दाजी, झाली का सगळी तयारी? हा अरे आम्ही तयारच आहोत, काहीच काळजी करू नको. तू ये पटकन. पोचला की पटकन भोक पाडले का? हा भोकं पाडले सगळं एक पण मिळणार आहे. आता एसी लावून देतो. बसा हो खाली. ती वरतून एवढं टाक. करून महामंडळाचं मिळायला पाहिजे. हे ठेव, एक मिनिट हे ठेव. पाणी तर भरून द्यायची, खाली बाटली येतो. प्यासाठी नाही, मुतासाठी दिली तर चल तिकडे बस, बस. काय काळजी हो तुम्हाला. बसा बसा. ए, चल या पटकन चल ये. ओ वाकडे आता गुलाले बघा मध्ये. काय 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 काळजी करू नको, काय काळजी बसा करू बसा. नको. ते पिशव्या साफ आहेत का? हा. कापड खराब व्हायचे रे हा, त्याच्यात. साफ आहे, जाऊ, एकदम जाऊ, साफ करा. करून दिलेत. बसा पटकन. ओ आर लवकर करा बरं, काय करू तू? वरतून टाकर पटकन. बसा बसा. येणार आहे का वेळेवर पण? गाडी आली सगळी, तुम्ही काळजी करू नका. हा बस ए झालं? यार, डोळ्याची भोकं कुठे आहेत? हाय हाय हाय. बरं, ए ए घे रे. ए बरं. हा 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 हा. हे घे. नाही नाही म्हणायचं, नाही म्हणायचं नाही. घ्या पटकन. जवळ जवळ खाली येऊन राहिले तुम्ही. आता काय मुके घेऊन राहिली एकमेकाचे? दूर व्हा, दूर व्हा, दूर व्हा. माझी कटकट ते कुत्र खायला आलं तिकडे. मुतून राहिलं रे. अरे नाही रे, अरे आमदार आहे रे ते. ओ कुत्र्या, आमदार आहेत ना का? पगला झाला का तू? काही इज्जत नाही राहिली रे बा आपली. हा हा, हल्लो का, हल्लो का. आली आली आली, गाडी आली, गाडी आली. माझ्या मेहनत नाही एवढा कचरा का म्हणून पाठवलं गाडीत? खरोखर कचऱ्याची गाडी पाठवलं काय सांगायचं ना? हा कमाल आलं का त्याची? हा हे तुमच्या माईला माणूस आहे मध्ये कचरा फेकलेन करू नका. हे गेला कुठे? मी नाही हात नाही करून आला काही. थांब, मी माय मेवण्याला फोन करतो. हो हो. अरे ऐका ना. अरे हा बोल. हॅलो. हा दाजी. अबे एवढा कचरा भरायची काही गरज होती का त्या गाडीत? केवढा कचरा होता त्या गाडीत? हा? अहो ऐका ना दाजी. आणि करे एवढा भाव वाढला का तू मला हात काऊन निघाला जातात ना? मी पाहून राहिलो कुठं आहे, कुठं दिसलंच नाही. कसा हात करणार तुम्हाला? या लोकांनी हात बांधून ठेवलेत. मी पोहोचत चालू होतो दाजी, मध्येच गाडी खाली कोंबडी आली मिल. काय? आज नाही जमणार येणं. हा म्हणजे तू आलाच नाही? अहो दाजी, दाजी मी देवा शपथ सांगतो, मी पुन्हा येईन.
अरे हळू चालू की भाड खाऊ कंबर मोडली इथं ये तो ऐसा हुआ आसमान से टपके और खजूर में अटके, बाकी के आमदार फुकट की रोटी खा रहे और ये दो बेचारे कचरे की गाड़ी में जा रहे। अब नसीबी गंदा तो क्या करेगा बंदा। बरवे एक जमाना था कि बड़े बड़े पहलवान मालिश करते थे, और यार अब ये हालत है कि कोई हाथ भी मिलाता है तो हाथ दुखने लगता है। ये वह हाथ मिलवने का नहीं है, आशीर्वाद देने का है। हाँ ये बात भी है। अच्छा, आज किसी का फोन? किसी का फोन नहीं आया यार, और पार्टी वाले अलग नाराज हो रहे हैं दिवते से। क्या एमएलए जमा ही नहीं पा रहा? सुनने में आया कि 2 एमएलओ का कुछ इंतजाम हो रहा है, मगर 2 से बात नहीं बनेगी, 2 और चाहिए। पंडित जी, एक बात नीट याद रखो, अगर किसी का भी फोन आया तो कह देना कि सारे के सारे अपक्ष आमदार मेरे सामने हाजिर करो, तब फैसला होगा। क्यों मेरे सामने क्यों? अगर आप बुलाओगे नहीं तो किसके सामने लाएंगे? अरे पर आमदारों की परेड किस लिए होती है? अड़े रहो। पार्टी वाले क्या कहेंगे और बाकी लोग क्या कहेंगे? पंडित जी, जमाने की मत सोचो, कमाने की सोचो। बरवे जमाने की नहीं, जमाने की नहीं, जमाने की। कितनी बार समझाया है। इथं का थांबवली अजून गाडी? आता अरे काय टाकायला लागलं? त्या मोहाईला कचरा टाकला भाड खाऊ कचरा टाकायची जागा की अडथळ्या कचरा टाकला इथं औरंगजेबाला सुद्धा चांगल्या शिक्षकाचं महत्व ठाऊक होतं. तुम्हाला तुम्हाला काय आहे की नाही रे चांगल्या शिक्षकाचं महत्व? तर त्याच्यासाठी पगार देतो का मी तुला? काय झालं साहेब? किती वेळा मार खाणार तू? रिसॉर्ट मधनं 2 आमदार पळून गेले, कसे काय गेले? हा, अरे बघत काय बसा, जा लवकर घेऊन ये. हट. मुलांनो, आज मी तुमची इतिहासाची परीक्षा घेतो. मला सांगा, भारत देशाच्या इतिहासात ग्रामपंचायत सदस्यांना हेलिकॉप्टरमधून तिरुपतीला नेणारा नेता कोण? सर एखादा क्लू तर द्या ना. अरे या पट्ट्यानं नेले. गावचा इतिहास माहित नाही, चालले जगाचा इतिहास शिकायला. पुढच्या वर्षापासून माझा धडा असला पाहिजे. मी काय म्हणतो साहेब, माझ्या विषयात पण टाकू का तुमचा धडा? तू काय शिकवतो? सायन्स. एवढी लाज नका सोडू. सायन्सला माझा धडा बरा नाही वाटणार. तुमच्यासारखे झेलू लोक भरती गेले म्हणून या पोरांना काही येत नाही अक्कल. जाऊ द्या, हे लोक आपल्याला पैसे देऊन आलेत ना, आपण पैसे कोणाला देतो? आमदारांना. मग आपण कोणाची काळजी घेतली पाहिजे? आमदारांची. जा काशी करा तिकडे, काय करायची ती. पोच्यामध्ये निवडा नाही अरे ऐकता का नाही गाडी सगळे अंगाला वाट गाडी थांबव. हिला ह्या वाकड्याच्या कचऱ्याची गाडी रान मारतो तिथे. तुला ऐकायला येत नाही का? हिला 4 गावाचा कचरा गोळा करत बसला का? तुला त्या ड्युट्याच्या मेवण्याला भेटू दे. तुला सांग हसतं काय? रात काढते. चल 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 नालायक तिची.
ड्युटे पक्षाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, मला मध्ये पडावंच लागलं. नाही, धन्यवाद धन्यवाद बर्वे साहेब. तुम्ही ऐनवेळी जातीनं लक्ष घालून एवढी मदत कराल असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं. साहेब धन्यवाद. हे बघ, आता बेसावध राहून चालणार नाही. मी राज्यपालांना सांगितलंय परेड घ्या म्हणून. आणि हो, आपल्याला पाठिंबा देणाऱ्या 4ही छोट्या पक्षातल्या आमदारांना पाठवून द्या त्यांच्याकडे. नाही नाही, पण त्यांनी काय निरोप पाठवलाय माहितीये का? पैसे मागितलेत, पक्षाला निधी पाहिजे म्हणे. आता तुम्ही सांगा, राज्यपालच जर का पैसे मागायला लागले तर कसं होणार? कसं बरोबर आहे काय? आता बर्वे साहेब, तुम्ही पण एका राज्याचे राज्यपाल आहात, असा विचार डोक्यात तरी आला असता का तुमच्या कधी? तुम्ही सांगा, हे बरोबर आहे का चूक आहे? देऊन टाकायचे रे, कोणाची हाय नाही लागली पाहिजे. अहो साहेब, अपक्ष आमदार सुद्धा दुप्पट पैसे मागायला लागलेत. राज्यपालांसमोर परेड झाली की अपक्ष आमदारांना कोणाला तरी पाठिंब्याचं पत्र द्यावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय त्यांच्या समोर पर्यायच नाही. आता टाइमपास करता येणार नाही. नाही, आणि त्यांनी त्या मुरकुटेला पत्र दिलं तर? त्या मुरकुट्याच्या तावडीतून सुटलेले 2 आमदार आपल्याकडे आलेत. एकदा राज्यपालांनी आमंत्रण दिलं की विषयच मिटला. मग सगळं पुढे मी सांगतो तसंच होणार आहे. डोंट वरी. थँक्यू बर्वे साहेब, एकदम मनापासून थँक्यू. नाही, तुमच्या फोननी ना एकदम रिलॅक्स झालो. ठेवतो साहेब. अहो, गव्हर्नर साहेबांची खुर्ची आहे ही. मग मी कोण आहे? आमच्या गव्हर्नर साहेबांची. मला या असल्या खुर्चीत इंटरेस्ट नाहीये. एकदम आता रिलॅक्स. तुला सांगतो, बर्वे साहेब म्हणजे ना अडचणीच्या वेळी धावून येणारा माणूस. काहीतरी मोठं गिफ्ट द्यायला पाहिजे त्यांना. रचना, ते मुरगुटेंना ओळखतेस का? आपले विरोधी पक्षनेते. नाही ओळखत नाही, पण त्यांच्याबद्दल खूप ऐकलंय. अतिशय प्रामाणिक आणि स्पष्ट वक्ते आहेत. सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी किती आक्रमक झालेत. हो, अविश्वास ठराव आणलाय आमच्या सरकारवर. आमचे 10-12 आमदार तर फुटत्यात बहुतेक. मग टेन्शन आलंय तुम्हाला? नाही नाही, तसं नाही. मुरगुटे साहेब आपले चांगले मित्र आहेत. पण कसं आहे, शेतकरी कर्जमाफीचा जो मुद्दा आहे ना, जरा नाजूक असतो. म्हणजे तसं मुरकुटे आमचं ऐकतात हो. म्हणलं बहिष्कार टाका, बहिष्कार टाकतात. चहा पाण्याला येऊ नका, येत नाहीत.
तसं बरं आहे. अच्छा, म्हणजे विरोधी पक्ष नेते पण तुमच्याच मनासारखं कारभार करतात. आता राज्य चालवायचं म्हणल्यावरती मिळून मिसळून काम करावं लागतं ना. पण कसं आहे, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा जरा अडचणीचा आहे. शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा महत्वाचा आहे, पण तुम्ही हे सगळं मला का सांगताय? कारण ही प्रश्न फक्त तूच सोडू शकतेस. मी करतो. शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आणि माझा काय संबंध? आता बजेट अधिवेशनाला मुरगुडे साहेबांची भेट झाली होती. तेव्हा तुझं लय कौतुक करत होते. तेव्हा आम्हाला कळालं आमची कॉमन आवड फक्त खुर्चीच नाही, तर तू पण आहेस. व्हॉट यू मीन? जर उद्याची एक रात्र तू मुरगुडे साहेबांना भेटलीस तर आम्हाला 100% खात्री आहे आमच्या सरकारवर अविश्वास ठराव येणारच नाही. ठीक आहे, डोंट आहे. वॉशरूमला जाऊन येतो. मुरकुटे ने गुड़के को वाशिंग तो बांध लिया, मगर आइन टाइम पे भटजीज गायब हो गया. सब गायब किए वाले अपक्ष आमदार राज्यपाल के सामने गए थे, लेकिन अब आमदार भी गायब और राज्यपाल भी गायब. कोई बाहर नहीं आ रहा. ये मुरकुटे का ऐसा हुआ, चीयर्स करने को उठा और नेमका गिलास फूटा. तू सोबत असली ना की एकदम चंद्रावर असल्यासारखं वाटतं. नाही खरंच. पण दुःख याचं आहे या चंद्रावर लँड होता नाही आलं. नील आर्मस्ट्रॉंग पहिला माणूस नाही ना. इथं नाही ते. नील आर्मस्ट्रॉंगच नाही तर मायकल कॉलिन, ऑल्ड्रिन हे पण गेले होते चंद्रावर. मायला किती जण गेले होते चंद्रावर. यांनी तर फार बुधवार भेटच करून टाकली चंद्राची. मायकल कॉलिन्स हा चंद्रावर गेला होता, पण अनफॉर्च्युनेटली तो यानात बसून चंद्राच्या ऑर्बिटमध्येच फिरत होता. नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर उतरला, पण मायकल कॉलिन्स हा फक्त चंद्राकडे बघत बसला. येड्यासारखं फक्त बघत बसला, उतरला नाहीस. मग काय अर्थ आहे. मला तर मीच तो मायकल भाऊ आहे असं वाटायला लागलंय. म्हणजे असा हातातोंडाशी असलेला घास खाता येत नाही याच्यासारखं दुसरं दुःख नाही. ट्रॅजेडीच झाली मायकल भाऊची. आता नेमकं आपल्याला कोणाला खुश करायचंय हे आपल्यावर असतं. स्वतःला का लोकांना? लोक म्हणजे गोळे, बर्वे. ए रचना, मी तुला त्या बर्वेला भेट बोललो ते सहज सदिच्छा भेट म्हणून.
राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप. सिक्कीमचे राज्यपाल असलेले बर्वे यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. हे ठरलं कधी आणि असं कसं परस्पर काय सांगितलं नाही का? कोणी ठरवलं? कोणी? हायकमांड. अरे हायकमांड काय? हायकमांडच्या आईची. सगळ्यात मोठी बातमी, सिक्कीमचे राज्यपाल मनोहर बर्वे राज्यात किंग मेकर म्हणून परतले आहेत. वन मोर. मी मोहन बर्वे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता आणि एकता उन्नत राखीन. मी मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक आणि शुद्ध बुद्धीने पार पाडीन. संविधान आणि कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे आणि निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. सर, उनका हो गया. सर, मैं जाऊं? तुम थांबो थोडंसं. मी मत करू. मला बोलायचं आहे. माझ्या पत्रकार बंधू भगिनींना मला एक गोष्ट सांगायची आहे का मला उपमुख्यमंत्री होण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. पत्रकार बंधू भगिनींनो, मी आज या ठिकाणाहून जात आहे, पण लक्षात ठेवा, आमचे माननीय, वंदनीय, पूजनीय, आदरणीय आमचे मुरकुटे साहेब यांच्याबरोबर मी शपथ घ्यायला पुन्हा येईन.